Hello dear student, welcome to all in your English lecture. Student, in the last lecture we have started the lesson number 1.1. The name of the lesson was An Astrologer's Day, which was written by a very famous Indian writer R.K. Narayan. Student, in that lecture we have discussed the two things. The first thing was what professional equipments the astrologers were used in his own business. And the second thing we discuss how the astrologer looks like. विद्यार्थिनींनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲस्ट्रोलॉजर कोणकोणत्या वस्तूंचा वापर करतो हे आपण पाहिलं. आणि द सेकंड थिंग आपण पाहिले की तो दिसायला नक्की कसा होता, त्याचं वर्णन लेखाने कसं केलेलं आहे ते आपण पाहिलं. सो डिअर स्टुडंट, इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन. So, at the beginning of this part, the writer who described the setting of the story. Here, the astrologer who sat under the bark of a spreading tamarind tree, which flanked a path running through the town hall park. Here, the word town hall park, which the writer who described all the setting of the story which was happen in that park. Here, the astrologer who sat under the huge tamarind tree and he started his own business. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एक मोठं चिंचेचं झाड ह्या टाउन हॉल पार्कच्या बरोबर मधोमध त्या चौकामध्ये बरोबर मधोमध ते चिंचेचं झाड आहे. आणि या चिंचेच्या झाडाखाली ॲस्ट्रोलॉजर काय करायचा, त्याचा रोजचा डेली बिझनेस जो त्याचा रोजचं व्यवसाय आहे तो सुरू करत असायचा. It was a remarkable place in many ways. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. Then writer described how the place looks like. There are so many surging crowds always moving up and down from morning till night. त्या ठिकाणी एवढं रिमार्केबल प्लेस असल्यामुळं तिथं भरपूर लोक गर्दी करत असायची आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्या नॅरो रोडवरती, त्या छोट्याशा रोडवरती लोकांची भरपूर गर्दी असायची. देन द रायटर हू डिस्क्राईब द व्हेरियस अट्रॅक्टिव्ह प्लेस मेन्शन इन दॅट टाउन हॉल पार्क. ह्या टाउन हॉल पार्कमध्ये अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, वेगवेगळ्या अट्रॅक्टिव्ह प्लेसेस आहेत. ते कोणकोणते आहेत तरी आपण पाहूया. There are a variety of trades and occupation was represented all along its way. त्याच मार्गामध्ये अनेक वेगवेगळे ऑक्युपेशन्स, अनेक वेगवेगळे दुकाने, वेगवेगळे व्यवसाय असे असलेले शॉप्स तिथं त्या साईटला होती. फॉर एक्झाम्पल लाईक मेडिसिन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन्स अँड अबोव ऑल अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. त्या ठिकाणी अनेक वेगवेगळी मेडिसिनची दुकानं होती. तसेच सेलर स्टोलन हार्डवेअर म्हणजे चोरी केलेले जे हार्डवेअर, लोखंडाची हार्डवेअरचं दुकानं जिथं चोरीचा माल विकला जायचा, असे स्टोलन केलेले हार्डवेअरचं दुकान होतं. जंकचं दुकान होतं, म्हणजेच भंगार या ठिकाणी विकलं जायचं. मॅजिशियनची जादूगारच्या रिलेटेड जादूची साधने असणाऱ्या अशा ठिकाणीची मॅजिशियनची दुकानं होती. अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ, आणि जे हलक्या क्वालिटीचं जे क्लोथ आहे त्याचं ऑक्शनियर म्हणजे त्याचा लिलाव चालत असायचा. सो हू क्रिएटेड द डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि त्या ऑक्शनियरमुळं, त्या लिलावाच्या आवाजामुळं, एवढा मोठा आवाज असल्यामुळं, एवढा गोंगाट असल्यामुळं तिथं प्रत्यक्ष लोकांची गर्दी खूप त्या ऑक्शनरच्या तिथं म्हणजे त्या लिलावाच्या ठिकाणी खूप गर्दी असायची. सो दॅट इज द बेनिफिट टू द ॲस्ट्रोलॉजर. देर आर सो मेनी कस्टमर्स हू अट्रॅक्टेड टुवर्ड्स अँड ॲस्ट्रोलॉजर्स. त्यामुळं अशा गर्दीच्या प्लेसमध्ये असल्यामुळं ॲस्ट्रोलॉजरच्या दुकानाकडे, ॲस्ट्रोलॉजरच्या त्या शॉपकडे सगळ्या लोकांच्या कस्टमर त्याच्याकडे खूप अट्रॅक्ट होत असायचे. अँड नेक्स्ट टू द हिम वॅसिफरनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. आणि त्याच्याच समोर एक वॅसिफरनेस मीन्स खूप क्रिएटिंग अ लाऊड नॉईज. त्यालाच वॅसिफरनेस म्हणजेच काय की खूप मोठा गोंगाट करणारा असा एक विक्रेता होता. द नेम ऑफ द वेंडर इज अ फ्राईड ग्राउंडनट, म्हणजे जो भाजलेले शेंगदाणे विकणारा तो वेंडर होता.
हू ऑलवेज गिव्ज हिज अ व्हेरी वेअर अ फॅन्सी नेम इच डे. तो काय करत असायचा की त्याच्या ह्या वस्तूला, हे जे भाजलेले शेंगदाणेच आहेत, पण त्या वस्तूला तो रोज वेगवेगळ्या पद्धतीने नावं देत असायचा. फर्स्ट फॉर एक्झाम्पल लाईक ॲट द फर्स्ट डे ही कॉलिंग दॅट ग्राउंड नट, ही कॉल दॅट ग्राउंड नट एज बॉम्बे आईस्क्रीम. म्हणजे त्या ग्राउंड तो काय विकतोय, भाजलेले शेंगदाणे विकतोय, पण तो वेगवेगळ्या नावाने तो विकत आहे. सुरुवातीला म्हणतो बॉम्बे आईस्क्रीम. द सेकंड डे ही कॉल दॅट same things a Delhi almond, and the third days he'd also call that same things Raja delicacy, and so on and so forth, and people flock to him. त्यामुळं काय करत होते लोक, हा जो शेंगदाणे विक्री करणारा विक्रेता आहे, तो त्या वस्तूला, त्या शेंगदाण्याला रोज वेगळ्या पद्धतीने काय करायचा, वेगळ्या पद्धतीने नाव द्यायचा. बॉम्बे आईस्क्रीम, राजा डेलिकसी, डेली आल्मंड. त्याच्यामुळं लोक त्या दुकानाकडे खूप अट्रॅक्ट होत असायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ हिज क्राऊड डायल्ड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू. आणि त्याच्याच शेजारी, ह्या ग्राउंडनटवाल्याच्या शेजारीच ॲस्ट्रॉलॉजरचं दुकान असल्यामुळं, त्याचं तो तिथं झाडाखाली बसत असल्यामुळं, त्या दुकानातल्या गर्दीमुळं ॲस्ट्रॉलॉजरचा बेनिफिट होत असायचा. देन वी डिस्कस द डेली रुटीन ऑफ अन ॲस्ट्रॉलॉजर्स. ॲस्ट्रॉलॉजरचं नुसतं डेली रुटीन कसं असतं? द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर विच क्रॅकल्ड and smoke up above the groundnuts heap nearby. From that line, we know that there is no light in an astrologer's shop. Astrologerच्या शॉपमध्ये कोणतेही लाईट अवेलेबल नव्हती. Astrologer who transacted his business by the light of a flare which crackled and smoke up above the groundnuts heap nearby. हा जो ग्राउंडनट विक्रेता आहे, जो वेंडर आहे, त्याच्या त्या ग्राउंडनटचा जो ढिगारा आहे, जो शेंगदाण्याचा ढिगारा आहे, त्याच्यावरती असणारा जो भट्टी आहे किंवा ते जळणारा ते स्मोक टाईप जे मडका आहे, त्या जाळाच्या उजेडात तो त्याचा बिझनेस चालू करत असायचा. म्हणजे त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या दुकानाच्या शेजारीच, त्या झाडाच्या शेजारीच कोण होता विक्रेता? ग्राउंडनट विकणारा होता. आणि त्याच्या शेंगदाण्याचा जो ढीग आहे, जो हीप आहे, त्या हीपवरती तो शेंगदाणे गरम करण्यासाठी जो वापरण्यात जाणारी जी भट्टी आहे, जे मडकं आहे, त्यातला त्यातली जो अग्नी आहे, त्या अग्नीच्या उजेडात हा ॲस्ट्रॉलॉजर स्वतःचा बिझनेस करत असायचा. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. So we notice that there is no enough municipal lighting at that place. त्यामुळे असं वाटत होतं की एक वेगळा प्लेस आहे, एक मॅजिकल टाईप प्लेस आहे, असं आपल्याला वाटतं की तिथं कोणतीही म्युनिसिपल लाईटच्या फॅसिलिटीज जास्तीत जास्त अवेलेबल नव्हत्या. द प्लेस वॉज लीट अप by the shop lights. One or two had hissing gas light. Some had neck flares stuck on the poles. त्या ठिकाणी काही शॉपमध्ये अशा वेगवेगळ्या लाईट असल्यामुळे तिथं काही ठिकाणी तो भाग लाईटीने सजलेला दिसत होता. काही दुकानामध्ये लाईट्स असायच्या, पण वन ऑर टू वेंडर्स दे आर युझिंग अ हिसिंग गॅस लाईट. म्हणजे काही लोकांच्या दुकानामध्ये जो फिसफिस करणारा जो गॅस लाईट आहे, गॅसवर चालणारा दिवा, असा काही लोकांच्या दुकानामध्ये होता. सम ऑफ द हॅव फ्लेअर्स स्टक ऑन द पोल्स. काही लोकांनी जो मशाल असते त्या पोल्सवर, त्यांच्या दुकानाच्या समोर जो पोल आहे, त्या पोलवरती मशाल लावलेली आहे. अँड समवेअर लिट अप द ओल्ड सायकल लॅम्प्स. काही लोकांकडे जो सायकलवरती चालणारा जो दिवा आहे, तो त्यांच्या दुकानामध्ये त्यांनी लावलेला आहे. अँड वन ऑर टू लाईक द ॲस्ट्रॉलॉजर्स मॅनेज विदाऊट लाईट ऑफ देअर ओन. आणि काही ॲस्ट्रॉलॉजरसारखी पण दुकानदार आहेत की ते इतरांच्या दुकानाच्या उजेडावरती त्यांचा ते बिझनेस करत होते. सो दॅट इज द कंडिशन ॲट दॅट टाउन हॉल पार्क. हाऊ ऑल द वेंडर्स they using some of the facilities and non-facilities, and they started their business from morning to till night. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अशाच काही फॅसिलिटीज असणाऱ्या ठिकाणी किंवा काही ठिकाणी फॅसिलिटीज नसणाऱ्या अशा सगळ्या सिच्युएशनमधून ते स्वतःचा बिझनेस करत होते. इट वॉज बी बिल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज.
ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेला पाहिलं की एक वी सॉ दॅट द क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मूव्हिंग शॅडोज, म्हणजे आपण प्रकाशाचा आणि सावल्यांचा एक प्रकारचा खेळ खेळ चाललेल्यासारखा आपल्याला दिसत होता. काही ठिकाणी प्रकाश तर काही ठिकाणी सावली, असं एकमेकांचं ते हालचाल, सावल्यांची किंवा प्रकाशांची एकमेकांची हालचाल आपल्याला इथं पाहायला मिळते. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल for the simple reason that he had not in the least in the intended to be an astrologer when he began life, and he knew no more what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. When the astrologer who started his business, there is a simple reasons, because when he started his business he could not know anything of that ॲस्ट्रोलॉजी. म्हणजे त्याला स्वतःला ॲस्ट्रोलॉजीबद्दल काहीच माहीत नव्हतं, की पुढं नक्की लोकांचं काय सांगायचं, व्हॉट हॅपन नेक्स्ट, हे त्याला कसलंही त्याचं ज्ञान नव्हतं. देर इज नॉट नॉलेज ऑफ ॲन ॲस्ट्रोलॉजर्स. म्हणजे ॲस्ट्रोलॉजरला काय होतं की त्याला कसलंही ॲस्ट्रोलॉजीचं कसलंही ज्ञान नसताना सुद्धा त्याने तो बिझनेस स्टार्ट केलेला होता. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर. जसं त्याचे इनोसंट कस्टमर आहेत त्याच्याच पद्धतीने त्याला तो एक प्रकारचा एक स्ट्रेंजरच होता. ही कुड नॉट नो एनिथिंग ऑफ ॲन ॲस्ट्रोलॉजी. त्याला कसलंही ॲस्ट्रोलॉजीबद्दल, कसलंही स्टार्सबद्दल कसलंही ज्ञान नव्हतं. येट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टॉनिश एव्हरी वन. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रू ग्रेस वर्क. पण त्याचा जो प्रॅक्टिस आहे, त्याचा जो स्टडी आहे किंवा त्याचा जो गेस वर्क आहे, त्याच्यावरती त्याचा तो बिझनेस चाललेला होता. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन लेबर्स ॲज एनी अदर, अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. बट वी नोटीस दॅट द ॲस्ट्रोलॉजर हू यूज हिज हार्ड वर्क अँड व्हॉट एव्हर ही गेट द वेजेस मीन्स मनी. ज्यावेळेस त्याला त्या सगळ्या दिवसभरातल्या त्या कष्ट करून त्याला जे पैसे मिळतात ते त्याचे प्युअर पैसे होते, म्हणजे त्या कष्टाने कमवलेले पैसे होते. तो त्याचा गेसवर्क वापरत असेल, प्रॅक्टिस सतत त्याची जो त्याचं प्रॅक्टिस आहे किंवा त्याला जो एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्सच्या जोरावर तो लोकांना ॲस्ट्रोलॉजरबद्दल सांगत आहे किंवा फ्युचर्सबद्दल सांगत आहे. परंतु त्याला बेसिकली त्याचं ही कुड नॉट नो एनिथिंग ऑफ ॲन ॲस्ट्रोलॉजी. त्याला ॲस्ट्रोलॉजीबद्दल काहीच माहिती नव्हतं, परंतु त्याच्या प्रॅक्टिसच्या बेनिफिटवरती, त्याच्या गेस वर्कवरती त्याचा तो बिझनेस चाललेला होता. हिअर वी डिस्कस दॅट अबाउट हिज पास्ट लाईफ. म्हणजे ॲस्ट्रोलॉजरच्या पास्ट लाईफबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers. तो घरातल्या कुणालाही ही लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. ज्यावेळेस त्यांनी त्याचं गाव सोडलं त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये कसलाही प्लॅन नव्हता. त्याने आधी फुलप्रूफ प्लॅन करून त्याने गाव सोडलेलं नव्हतं. इफ ही कंटिन्यूड अँड इफ ही स्टेड ॲट दॅट विलेज, देन ही वर्क ऑफ हिज फोरफादर. त्याचे जे पूर्वजात आहे, जे पिढीजात आलेले लोक आहेत, त्यांच्यासारखं त्यांनी तिथं तो राहिला असता त्या गावात, तर त्यांनी त्याच्या फोरफादर जे आहे, त्याचे जे वंशज आहे, त्याचे जे पिढीजात आलेले जे लोक आहेत त्यांच्या घरातली, त्याच्यासारखं त्यांनी घरी तो व्यवसाय त्यांनी केलेला असतात. लाईक टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग द कॉर्नफील्ड. जर त्यांनी ते गाव सोडलं नसतं तर तो सध्या त्याच्या घरातल्यांसारखंच त्यांनी काय केलं असतं, शेतीसंबंधी कामे केली असती किंवा घरादाराच्या संदर्भात कामं केली असती किंवा संसार पाण्याला लागणे किंवा कॉर्नफील्डमध्ये म्हणजेच काय मक्याच्या शेतीमध्ये काम करणे, अशा पद्धतीने त्याने स्वतःच्या पिढीजात आलेल्या घरामध्ये त्याने तो व्यवसाय सुरू ठेवला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनी वन. And he could not rest till he left it behind a couple of 100 miles. To a villager, it is a great deal, as if an ocean flowed between. When he left his village without telling anyone, तो कुणालाही न सांगता त्याने गाव सोडलेलं होतं. And he could not look behind, and he walked couple of 100 miles.
साधारणतः तो काय केलं, की त्याने ज्यावेळेस त्याने घर सोडलं कुणाला न सांगता आणि त्याने परत मागं वळून बघितलं नाही. साधारणतः हजारो शेकडो किलोमीटर तो अंतर चालवत तो त्याच्या गावापासून खूप दूरवर निघून आलेला आहे. आणि कोणी त्याचा विश्वास ठेवणार नाही, की एखादा व्हिलेजर त्याच्या गावातला असा डेअरिंग कोणीच करू शकत नाही, की त्याचा जो प्रवास होता, तो एक प्रकारचा एक ओशन फ्लोड बिटवीन म्हणजेच काय एखादा समुद्र पार करून जाण्यासारखी एक मोठी गोष्ट त्याने ती पार केली होती. अँड ही लेफ्ट हिज विलेज अँड आफ्टर दॅट विलेज ही एंटर द मालगुडी विलेज अँड ही स्टार्टेड हिज बिझनेस. आणि ज्यावेळेस तो मालगुडी हे जे काल्पनिक गाव आहे आर के नारायण यांनी क्रिएट केलेलं, ह्या गावामध्ये तो एंटर करतो आणि त्या ठिकाणी तो त्याचा ॲस्ट्रोलॉजरचा बिझनेस तो स्टार्ट करतो. सो इन दॅट slide we discuss what tricks used by the astrologer in his own business. स्वतःच्या बिझनेसमध्ये हा ॲस्ट्रोलॉजर कशा ट्रिक्स वापरतो. He had a working analysis of mankind troubles, marriage, money and tangles of human ties. तो शक्यतो ज्यावेळेस तो ॲनालिसिस काय करतो, की ज्यावेळेस व्हेन द कस्टमर हू केम ॲट हिज शॉप देन ही डिस्कस ओनली मॅनकाइंड ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड टँगल्स ऑफ ह्युमन लाईफ. म्हणजे लोकांच्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, मोस्टली मॅरेजच्या बद्दल असतं किंवा मनीच्या रिलेटेड हा प्रॉब्लेम्स असतात. हो, शक्यतो त्यावरती जास्तीत जास्त तो लोकांशी बोलत असायचा. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन्स. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. त्याला एवढी प्रॅक्टिस असल्यामुळं ही नो दॅट विदिन 5 minutes अँड ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग विथ अ कस्टमर. त्या कस्टमरबद्दल काय नक्कीच घडलेलं आहे, वेगळं काय घडलेलं आहे, तर लगेच नोटीस करायचं लगेच 5 मिनिटाच्या आत. कारण बिकॉज ही हॅड अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स, लॉट ऑफ प्रॅक्टिस. त्याला खूप प्रॅक्टिस झाल्यामुळं 5च मिनिटाच्या आत तो समोरच्या कस्टमरच्या माइंडमध्ये काय चाललेलं आहे आणि त्याला लगेचच कळायचं. ही चार्ज 3 पैसे पर क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनला 3 पैसे तो काय करायचा, पैसे घेत असायचा. ही नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर्स हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. ज्यावेळेस कस्टमर त्याच्यासमोर येत असायचा त्यावेळेस साधारणतः तो कस्टमरला पहिल्यांदा 10 मिनिटं बोलू देत असायचा. अँड दॅन आफ्टर द 10 minutes ही गेटिंग व्हेरियस क्वेश्चन्स अँड आन्सर्स अँड देन ही गिव्ज ॲडवाईस टू द कस्टमर. आणि ज्यावेळेस 10 मिनिटानंतर त्याला कळायचं की हा कस्टमरचा नक्की ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय, त्यामुळे त्याच्या माइंडमध्ये लगेचच साधारणतः डझन ॲन्सर्स अँड ॲडवाइसेस त्याच्या मनामध्ये लगेचच तयार असायचे. कारण ऑलरेडी ते प्रत्येक कस्टमरला मोस्टली मॅरेज रिलेटेड, मनीच्या रिलेटेड, मॅनकाइंड ट्रबल्स हे अशा वेगवेगळे जे कॉमन इश्यू आहेत ह्याचबद्दल तो जास्तीत जास्त लगेचच डिस्कस करायचा. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम, in many ways you are not getting the fullest result of your efforts. Then he began his questions when he gazing at the customer palm. कस्टमरच्या हात तो जवळ घ्यायचा, त्याचा तळ हातावरती लगेच पाहायचा. अँड द फर्स्ट क्वेश्चन ही स्टार्टेड, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुल्लेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट्स. तो पहिला क्वेश्चन कस्टमरला लगेच म्हणायचा की तुम्ही फुल्लेस्ट एफर्ट्स वापरता, म्हणजे खूप तुम्ही कष्ट करता पण त्याचा रिझल्ट तुम्हाला व्यवस्थित मिळत नाही. 9 out of 10 वेअर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. साधारणतः 10 पैकी 9 लोकांचा ह्या प्रश्नाला काय असायचा, ते ॲक्सेप्ट करायचे. हां, बरोबर आहे, म्हणायचे की हां, मी एवढं कष्ट करतो, एवढं काम करतो, पण मला त्याचा हवा असा रिझल्ट मिळत नाही. लगेच लोक 10 पैकी 9 तरी ॲक्सेप्ट ह्या प्रश्नाला करत असायचे. द सेकंड क्वेश्चन ही आस्क्ड लाईक, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? त्यामुळे त्याचा दुसरा प्रश्न असायचा की तुमच्या नात्यामध्ये एखादी अशी स्त्री आहे की त्यांचे तुमच्याशी सलोख्याचे संबंध नाहीत. म्हणजेच इथं रिलेशनच्या रिलेटेड, म्हणजेच जे नातेसंबंध आहेत त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारला की बऱ्याचशा कस्टमरला असं प्रॉब्लेम असतात. त्यामुळे असे बेसिकली जे कॉमन क्वेश्चन आहेत त्याबद्दल तो लोकांना काय करायचा, अट्रॅक्ट करत असायचा आणि लोकांना तेव्हा खरं बोलतोय असं वाटत असायचं. ऑर ही गेव अन ॲनालिसिस ऑफ अ कॅरेक्टर्स. काही लोकांच्या कॅरेक्टरवरून, नेचरवरून तो काही क्वेश्चन करायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. देन ही आस्क्ड थर्ड क्वेश्चन लाईक, बरेचशा ट्रबल्स हे तुमच्या नेचरवरती अवलंबून आहे, तुमच्या स्वभावावरती काही तुमच्या आयुष्यात काय येतात, ट्रबल्स येतात किंवा अडचणी येत आहेत. हाऊ कॅन यू
बी अदरवाईज विथ अ सॅटर्न व्हेअर ही इज. मोस्टली कॉमन क्वेश्चन प्रत्येक ॲस्ट्रॉलॉजरचा असतो की ह्या तुमच्या आयुष्यामध्ये मोस्टली कशात शनीचा प्रभाव जास्त असल्यामुळे तुम्हाला अडचण येत आहे. म्हणजे मोस्टली बघा ॲस्ट्रॉलॉजर्स शक्यतो जास्तीत जास्त शनीबद्दल जास्त बोलतात. तुमच्या लाईफमध्ये शनी आहे, त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचं सामोरं जावं लागतं. अशाबद्दल असा क्वेश्चन हमखास नेहमी काय करतात, असा ॲस्ट्रॉलॉजर प्रत्येक कस्टमरला विचारतच असतात. असेच काही कॉमन क्वेश्चन जो ॲस्ट्रॉलॉजर आहे हा प्रत्येक कस्टमरला विचारत असायचा. अँड देन द कस्टमर हू बिलीव्ह द अँसर गिव्हन बाय द ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजरने अशा पद्धतीचे अँसर दिले की ते कस्टमर काय करायचे, त्या ॲस्ट्रॉलॉजरवरती विश्वास ठेवत असायचे. अँड देन यू हॅव ॲन इम्पेशियस नेचर अँड रफ एक्सटेरियर. काही लोकांना तो म्हणायचा की तुमचं जे नेचर आहे, तुमचा जो स्वभाव आहे, तुमचा स्वभाव हा उतावळा आहे. इम्पेशियस नेचर म्हणजे काय, तुमचा आतून स्वभाव कसा आहे, उतावळा आहे. पण बाहेरून तुम्ही काय आहात, कठोर आहेत. म्हणजे अशा नेचरच्या रिलेटेड काय करायचं, लोकांना विचारल्यामुळं लोकांना ते बरोबर वाटत असायचं. दिस एंड अर्ड हिम टू देअर हार्ट इमिडिएटली. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव टू थिंक दॅट ही वॉज फोरबिडिंग एक्सटेरियर. अशा वेगवेगळ्या प्रश्नांमधून तो लोकांना काय करत असायचा, अट्रॅक्ट करायचा. लास्ट क्वेश्चन तो काय म्हणायचा की हा तुमचा जो मवाळकीचा स्वभाव आहे आणि तुम्ही बाहेरून कठोर आणि आतून मवाळ, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो काय करायचा, लोकांच्या नेचरच्या रिलेटेड, मनी प्रॉब्लेम, मॅरेज प्रॉब्लेम, मॅनकाइंड ट्रबल्स, ह्युमन रिलेशनशिप, असे कॉमन क्वेश्चन विचारून लोकांना तो अट्रॅक्ट करत असायचा. अँड ऑल द कस्टमर हू बिलीव्ह द ॲन्सर गिव्हन बाय ॲन ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजरने असे काही क्वेश्चनचे ॲन्सर दिले की लोक त्याच्यावरती काय करायचे, बिलीव्ह करायचे आणि लोक बरेचसे कस्टमर त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असायचे. सो दिस इज द सिम्पल ट्रिक्स यूज बाय ॲन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही टॉकिंग विथ टू द कस्टमर. अशा पद्धतीने कस्टमरला बोलत असताना तो अशा सिम्पल ट्रिक्स वापरत असायचा. सो डिअर स्टुडंट, we have stopped here. The remaining part of the lesson we will discuss in our next lecture. So thank you.